मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता आकाशबरोबर फोनवर बोलत असते। त्यावेळी आता आकाश म्हणतो, भूमी मी नंतर बोलतो, घरी आल्यानंतर, आता ठेवतो हा फोन। त्यावेळी भूमी म्हणते, हो ठीक आहे। फोन ठेवल्यानंतर भूमीला प्रश्न पडतो, यशपाल नक्की काय बडबडत होते? रागिनी आत्याने त्यांच्यासमोर नमतं घेतलं, याचा अर्थ काय होतो? हे नक्की कशाबद्दल बोलत असतील हाच प्रश्न भूमीला पडतो। तर दुसरीकडे आकाश हा गाडी स्टार्ट करतो आणि घराच्या दिशेने जायला निघतो। तर यशपाल लगेचच म्हणतो, रागिनीताई माहीत आहे ना तुला आकाश, रागिनीताई ना तिला अगदी नमवून टाकलं आहे। तेव्हा आकाश हे सगळं बोलणं ऐकतो आणि का नमल्या त्या असं विचारतो। तेव्हा आता यशपाल पुन्हा नशेतच म्हणतो, कोण बरं? तेव्हा आकाश वैतागूनच म्हणतो, रागिनीताई का नमल्या? मग आता यशपाल लगेचच म्हणतो, तुला माहित नाही का रे रागिनीताई कोण आहेत? चल मी तुला दाखवतोच, घरी चल मी तुला दाखवतो रागिनीताई नक्की आहे कोण। तेव्हा आकाश विचारतो, यशपाल काका, अहो रागिनीताईंना काय म्हणून नमवलं ते मी विचारतोय। तरीही यशपाल काही सांगायला तयारच नसतो, म्हणजे तो पूर्णपणे नशेत असल्यामुळे तो काय नक्की बडबड करतोय ना हे त्याचंच त्याला कळत नसतं। आकाश पुन्हा ओरडतो की, यशपाल काका, हो मी काय विचारतोय तुम्हाला? काही वेळातच आता आकाश लगेचच यशपालला घरी घेऊन येतो आणि मग आता यशपाल मोठ्या मोठ्याने बोलत असतो, हिम्मतच कशी झाली पण तिची? मी यशपाल कारेकर आहे। कोण? यशपाल कारेकर। तो दीड दमडीचा रिक्षावाला आपल्याला उलटून बोलतो का? पण भाई तू आहे कोण रे? असं यशपाल विचारतो। तेव्हा आकाश म्हणतो, माझं नाव आहे आकाश, तुमच्या रागिनीताईंचा भाचा आहे मी। तेव्हा आता यशपाल म्हणतो, अरे तू कोणाचा पण भाचा नाहीये, पण मला एक सांग, तू रागिनीताईंना ओळखतो? तेव्हा आकाश म्हणतो, हो मी चांगलंच ओळखतो। तेव्हा आता यशपाल लगेचच त्याला असा जवळ ओढतो आणि म्हणतो, इकडे ये ना जरा, ये ना प्लीज। मग आता त्याच्या तोंडाचा खूपच दारूचा वास येत असल्यामुळे लगेचच आता आकाश जरा बाजूला होतो। मग यशपाल हळूच म्हणतो, कोणाला सांगू नको हा, ती बाई आहे ना रागिनीताई, ती मला खरंच खूप घाबरते। मग आता आकाशला खूप मोठा धक्का बसतो आणि तो लगेचच विचारतो, अहो रागिनी आत्या तुम्हाला घाबरते? तेव्हा तो हसूनच म्हणतो, हो घाबरते मला, कारण तिचं एक सिक्रेट माहिती आहे मला। तेव्हा काय आहे ते सिक्रेट असं आकाश विचारतो। त्यावेळी कोणाला सिक्रेट सांगायचंय असं यशपाल नशेतच म्हणतो। तेव्हा आकाश पुन्हा त्याला रागिनीताईचं काय सिक्रेट आहे असं विचारण्याच्या प्रयत्नात असतो। तर यशपाल म्हणतो, मी बोललो का असं? मग रागिनी आता तेथून चाललेली असते। तर आकाश पुन्हा यशपालला विचारतो, हो तुम्ही तर आता म्हणालात ना रागिनीताईचं एक सिक्रेट आहे म्हणून, मग कोणतं सिक्रेट आहे ते तरी सांगा ना। तेव्हा यशपाल मोठ्याने हसतो आणि लगेचच टाळ्या वाजवतो। तर रागिनी समोर असल्यामुळे आता तिलाच खूप मोठा धक्का बसतो, कारण तिने या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं। मग आता यशपाल हा सिक्रेट सांगणार असतो, तेव्हा रागिनी जोरातच ओरडते की, यशपाल अरे हे काय आहे, काय आहे रे हे? असं काय वागतोस तू, बोलतोस? तेव्हा आकाश म्हणतो, ते दारू प्यायले आहेत। हे ऐकून रागिनीलाच धक्का बसतो। त्यावेळी आता ते झिंगलेत सुद्धा आहेत असं आकाश म्हणून त्यांच्याकडे रागात पाहतो। त्यावेळी आता रागिनी लगेचच चिडते आणि म्हणते, यशपाल तुला लाज वाटते की नाही थोडी तरी? अरे पाय अगोदर खाली कर, आणि आमचं घर ना खानदानी आहे, घरात आमच्या सुना आहेत, तुझं हे काय चाललंय बावळटपणा? आणि तू माझ्या घरामध्ये दारू ढोसून आलास? तेव्हा हे काय आहे रे? मग आता तो पायवर करून दाखवतो की हे पाय आहेत पाय। तेव्हा रागिनी रागातच म्हणते, थोबाड फोडे ना आता तुझं। मग आता आकाश म्हणतो, आत्या ते म्हणत होते की तुझ्याबद्दल काहीतरी त्यांना सिक्रेट माहीत आहे म्हणून। तेव्हा आता रागिनी जरा घाबरते आणि म्हणते, काही नाही रे, मूर्खासारखा उगीच बडबडत असतो आणि मला असा छळत असतो। अरे लहानपण असं आमचं एकत्र गेलो, एकत्र वाढलो, एकत्र खेळलो, त्यामुळे तो काहीतरी आपला सांगत असेल माझ्याबद्दल असं म्हणून रागिनीचा आता विषय टाळू लागते। हसतच आता रागिनी म्हणू लागते, अरे काही नाही रे, लहानपणी मी काय करायचे, लोकांचे दरवाजे असे बाहेरून लावून घ्यायचे आणि त्यांच्याच अंगणातल्या अशा कैऱ्या पाडून खायचे, तेच सिक्रेट मला त्याला सांगायचं असेल आणि म्हणून मला तो चिडवत असतो सारखा सारखा। असं म्हणून रागिनी आता हसते आणि म्हणते, हा ना खूप वेडा आहे आकाश, याचं काहीच बोलणं मनावर घेऊ नकोस, आता उठ बरं तू, असं रागिनी रागातच म्हणते। त्यावेळी यशपाल हसतो आणि म्हणतं, नाही ते सिक्रेट नाहीये। तेव्हा आता ती त्याला सिक्रेट सांगूच देत नाही आणि जबरदस्तीने त्याला उठवत रूमकडे घेऊन जायला निघते। तर आता भूमी सुद्धा हे सगळं जिन्यावरूनच ऐकत असते। मग आता आत्या ज्या प्रकारे यशपालला घेऊन गेलेली असते ना, ते पाहून भूमीच्या मनात विचार येऊ लागतो की यशपाल काकांना नक्की आत्याचं कोणतं असं सिक्रेट माहीत असेल। तेव्हा लगेचच आता रागिनी त्याला एका हाताने पकडते आणि अशी बेडवर ढकलते। तेव्हा का
का मला ढकललं असं रागातच यशपाल विचारतो. तेव्हा रागिनी सनासन त्याच्या 2-3 कालाखाली मारते आणि त्याची नशाच उतरवून टाकते. तेव्हा आता लगेचच तो रागात म्हणतो, तुम्ही मला मारताय मला? तेव्हा रागिनी म्हणते, इथे आहेस ना म्हणून एकच मारली. अरे काय बडबड काय करत होतास तू तिकडे बाहेर? अरे नशीब मी वेळेवर आले, नाहीतर तू आकाशला सिक्रेट सांगून टाकलं असतं. सगळ्या माझ्या मेहनतीवर बोळा फिरवला असतास तू आणि मला एक्सपोज सुद्धा केलं असतं. तुला काही कळतंय की नाही? असं रागातच जेव्हा ती म्हणते तेव्हा यशपाल हसतो आणि म्हणतो की पण मी काही बोललेलोच नाहीये ना. तेव्हा रागिनी म्हणते, गप्प बस, नाहीतर अजून एक कानाखाली खाशील. एकतर माझ्याकडनं बक्कळ पैसा तू उकळला आहेस आणि त्याची ही अशी दारू पितोस का रे तू? ते म्हणतात ना, ते बरोबरच आहे. ज्याची लायकी नाही ना त्याला पंक्तीला असं कधी बसू नये. ज्याला अक्कल नाही, ज्याला पैसा वापरायचं कळत नाही, त्याच्या हातात पैसा सुद्धा देऊ नये. तेव्हा यशपाल आता विचारतो, माझी लायकी काढताय का तुम्ही? अहो माझी लायकी काढताय का? अहो तुमची लायकी काय आहे ना ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तेव्हा रागिनी आता त्याचा हातच पेरगाळते आणि म्हणते, माझी लायकी जरी माहीत असेल ना तुला, तरीही माझी शक्ती काय आहे ना ते तुला अजून माहीत नाही. माझ्या पुढ्यात ना तू चिल्लर आहेस, चिल्लर, समजलं? असं म्हणून त्याची कॉलर पकडत, त्याची गचंडी पकडत म्हणते की ऐक, आता एका दारूच्या थेंबाला जरी स्पर्श केला ना तरीही गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आता उठ बरं त्या बेडवरून. मग आता तो लगेचच उठतो. तेव्हा आता रागिनी म्हणते, ती भूमी किती स्मार्ट आहे ना ते तुला माहीत नाही अजून. तेव्हा तो नुसता आपला हसत राहतो. तेव्हा रागिनी अजूनच चवताळते आणि म्हणते, ऐकून घे, हसू नकोस बावळट. तुला माहीत नाही पण खूप स्मार्ट बाई आहे ती. सापाच्या शेपटाचं शेवटचं तोंड जरी दिसलं ना तरीही वारुळात हात घालून त्या अगदी सत्यापर्यंत पोहोचते ती. त्यामुळे ना गप्प बसायचं, जरा शहाणपणा करायचा नाही. अगोदरच ती तुझ्या मागावर आहे आणि त्यात तिला समजलं ना माझं काहीतरी सिक्रेट तुझ्याकडे आहे तर ती आणखी खोलात शिरेन. तेव्हा यशपाल आता डुलतच म्हणतो की अहो रागिनी ताई, मला व्यवस्थित आठवतोय पण काही बोललेलोच नाही. आई शपथ मी काही बोललेलो नाही. त्यावेळी झुळूक तर दाखवलीच ना तू, असं रागिनी म्हणते. अरे मूर्ख माणसा, तुझ्यामुळे मी माझी मेहनत अशी वाया घालवू शकत नाही. तुझ्यामुळे मी अशी गप्प बसू शकत नाही, कारण किती कष्ट केले आहेत ना ते माझं मला माहीत आहे. अरे अक्षरशः मला अन्न नव्हतं, मी दारोदार भटकत होते. अरे पुन्हा या घरात जागा कशी मिळवली ना ते माझं मला माहीत आहे. आणि आता कुठे माझा हेतू साध्य करायच्या उद्देशाने मी आहे, त्यामध्ये खीळ बसवायची नाही. तुझ्यामुळे ना माझ्या मनसुब्यांना जर खीळ बसली ना, त्यामुळे उद्या सकाळी उठायचं आणि निघायचं, समजलं? असं म्हणून ती चुटकी वाजवते. त्यावरती यशपाल सुद्धा आता मोठ्याने चुटकी वाजवतो आणि हसतच म्हणतो की नाही जाणार, मी जळू आहे, जळू, पूर्ण रक्त पिल्याशिवाय मी सोडणारच नाही. असं म्हणून तो बेडवर पडतो आणि म्हणतो, खूप पैसे घ्यायचे आहेत मला तुमच्याकडनं. त्यावरती रागिनी म्हणते, तू जरी जळू असलास ना तरीही मी रागिनी आहे आणि त्या जळवीवर थुंकलं का तिची पकड सैल होते ना, एवढं सुद्धा मला माहीत आहे. त्यामुळे तुझ्याशी प्रेमाने वागण्यात काहीच अर्थ नाहीये. आता घे श्वास घे, आता निवांत झोप तू, पण उद्या ना कायमची तुला निवांत झोपवते आणि तुझ्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस असेल. तर आता इकडे भूमी आपलं अंथरूण व्यवस्थित करत असते. तेव्हा आता आकाश तेथे येतो आणि मग लगेचच भूमी विचारते, काय रे आकाश? अरे यशपाल काकांना असं आत्यांचं कोणतं सिक्रेट माहीत असेल रे? तेव्हा आकाश विचारतो, तू अजूनही त्याचाच विचार करतेस का भूमी? मग आता मला ते क्लिक झालं आणि मग मी विचारतीये तुला, असं ती आकाशला म्हणते. तेव्हा तो म्हणतो, चमकायची वगैरे गरज नाहीये, तो दारू प्यायला होता आणि काहीतरी आपला बरळत होता. ते दोघे तिकडचे लहानपणीचे मित्र आहेत ना, त्या दोघांच्या काहीतरी गमती जमती असतील, काही सिक्रेट्स असतील आणि लहानपणी आत्या कैऱ्या चोरायची वगैरे, आत्या मगाशीच म्हणाली ना तेच असेल अगं. तेव्हा भूमी म्हणते, त्यांना विचारल्यानंतर आकाश त्या सावरूनच घेणार ना, खरं थोडी सांगणार आहेत रे त्या. तेव्हा आता लगेचच आकाश म्हणतो, जे काही आहे ना ते भूमी मला पटलंय, त्यामुळे तू नको ना विचार करू यावर. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू अशा सगळ्या गोष्टी कशा रे अर्धवट सोडून देतोस? जरा मोठं चित्र बघ ना तू. हे बघ, यशपाल काका असे अचानक घरी आले आणि घरी आल्यानंतर अचानक असे कंपनीमध्ये मोठे इन्सिडेंट्स घडले. त्याच्यानंतर ते गाडीत बडबडत होते ना की त्यांच्याकडे खूप कॅश आली आहे म्हणून. मग ती कॅश कुठून आली, कशी आली आणि कशा पद्धतीने मिळवली याचा विचार नको करायला का आकाश? आणि त्यात हे सुद्धा बडबडत होते की त्यांच्याकडे आत्यांचं कोणतं तरी सिक्रेट आहे. तर ते कोणतं सिक्रेट असेल, हे सगळे पुरावे तू एकत्र जुळवून बघ ना जरा आकाश. त्यावेळी आकाश म्हणतो, भूमी
तू म्हणतेस ना त्यामध्ये तथ्य असेल कदाचित, पण हे सगळं सॉल्व्ह करण्याची जबाबदारी आपण गायकवाड सरांना दिली आहे ना ऑलरेडी. आणि हे बघ भूमी, प्लीज मी तुला आत्ताच सांगतोय की तू तुझं डेली रुटीन आणि त्याचबरोबर डिस्टर्ब करून घेऊ नको या सगळ्यामुळे प्लीज. तेव्हा डिस्टर्ब नाही व्हायचं ठरवलं तर नाही होत का माणूस डिस्टर्ब, असं भूमी विचारते. तेव्हा हा विषय बंद कर प्लीज. आता भूमी असं आकाश रिक्वेस्ट करतो. तेव्हा हा विषय बंद करून कसा चालेल असं भूमी पुन्हा पुन्हा विचारते. त्यावेळी आता तो लगेचच विषय टाळतो आणि म्हणतो थांबा 1 मिनिट, मी तुला गंमत दाखवतो. त्यानंतर आकाश मोबाईलमध्ये असणारे त्या मुलांबरोबरचे सर्व फोटोज भूमीला दाखवतो. मग आता भूमी त्या फोटोंकडे पाहतच राहते. तेव्हा हा मुलगा किती मस्तीखोर होता ना असं भूमी विचारते. तेव्हा आकाश म्हणतो हो ना. मुलीबरोबर भूमीने फोटो काढलेला असतो. तेव्हा आता तो फोटो पाहून भूमी म्हणते ही मुलगी ना खूप गोड होती हा, आणि सारखी आपल्या मागे पुढे करायची. मग आता आकाश म्हणतो मला सुद्धा ती खूप आवडली आणि खूप क्यूट होती हा. त्यानंतर आता आकाश हा भूमीकडे पाहतच राहतो, कारण ती खूप प्रेमाने ते फोटोज पाहत असते. तेव्हा भूमी म्हणते आकाश आपल्या पिल्लूबरोबर आपल्याला असं खेळता आलं असतं तर किती छान झालं असतं ना रे. तेव्हा आकाश लगेचच मोबाईल मागे घेत म्हणतो भूमी, मी तुला या टेन्शनपासनं, तिच्याच्या आठवणींपासनं लांब घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तू पुन्हा तेच करते आहेस. तेव्हा आता भूमी म्हणते खरं सांगू आकाश, मी माझे सर्व टेन्शन्स मागे सारू शकते आणि सगळा स्ट्रेससुद्धा विसरू शकते आकाश, पण असा क्षितिजाचा विचार माझ्या डोक्यातून नाही जात आकाश. तर दुसरीकडे अमोली आता डॉक्टरांना घरी बोलवते. डॉक्टर आता क्षितिजाला चेक करतात. मग आता अमोली म्हणते काय झालंय हो डॉक्टर हिला? अहो पारितोष घरी नव्हते ना, त्यामुळे मला तिकडे येता नाही आलं, म्हणून तुम्हाला इकडे बोलवलं मी. अचानक हिची तब्येत कशी खराब झाली? काय झाले मणिमाऊला सांगा ना. अहो एकदा रडायला लागली ना की रडतच राहते, दिवसभर कधी कधी हालचाल सुद्धा करत नाही आणि तंद्री लावून कुठेतरी बघत असते. ती हसत नाही, बोलत नाही. अंग सुद्धा तिचं कधी कधी असं गरम असतं आणि कधी कधी एकदम थंड असतं. मला ना खूप भीती वाटते. त्यानंतर आता लगेचच डॉक्टर म्हणू लागतात तुमच्या लक्षात येत नाही आहे का एक गोष्ट, ही सगळी लक्षणं आहेत ना ती बाळाच्या भुकेची आहेत. तिला अंगावरचं दूध मिळतंय ना नक्की? तेव्हा लगेचच अमोली आता चाचपते आणि म्हणते की नाही मिळतंय दूध, तिला मिळतंय. तेव्हा भूमी रेग्युलर येत नाही का असं लगेचच डॉक्टर विचारतात. आणि मला असं वाटतं की खरंच येत नसावी भूमी रेग्युलर, आणि म्हणूनच बाळाची अशी अवस्था झाली आहे. आणि तुम्ही तिला फक्त शिशुसूत्र आहार देताय ना? तेव्हा अमोली आता काहीच बोलत नाही, एकदम गप्प गप्प असते. तेव्हा तुम्ही उत्तर दिलं नाही, परंतु बाळाकडे पाहून मला कळतंय ना असं डॉक्टर अमोलीवर ओरडतात. असं करू नका, बाळाला बोलता येत नाही म्हणून तिची भूक अशी मारू नका तुम्ही. अमोली म्हणते नाही हो डॉक्टर, अहो तिचं व्यवस्थित पोट भरतंय, ती काळजी नका करू तुम्ही. त्यावेळी डॉक्टर म्हणतात आता काय बोलू मी तरी. आता मी तुम्हाला एकच आणि शेवटचं सांगते की बाळाच्या बाबतीमध्ये कोणताही हलगर्जीपणा करत जाऊ नका, आणि तुम्हाला ते परवडणारं पण नाहीये. आणि भूमीने तिला आता जास्त पाजायला पाहिजे, आणि बाळाला जर दूध मिळालं नाही तर तिची अवस्था खूपच वाईट होईल हो. तेव्हा अमोली म्हणते नाही हो डॉक्टर, इथून पुढे असं नाही होणार. तेव्हा डॉक्टर म्हणतात ऑलरेडी बाळाला अंगावरचं दूध मिळालं नाही म्हणून तिची अवस्था अशी झाली आहे, आणि हे जर असंच राहिलं ना तर गंभीर आणि बरा न होऊ शकणारा आजार होईल, आणि मग तिच्यावर उपचार करणं सुद्धा खूपच कठीण होऊन बसेल. आणि हे सगळं ऐकून आता भूमीला खूप मोठा धक्का बसतो. तर डॉक्टर सांगतात बाळाला अंगावर पाजणं हे एकमेव औषध आहे, दुसरा उपचार नाही यावर, आणि भूमीला ताबडतोब बोलवून घ्या असं डॉक्टर म्हणतात. तेव्हा अमोलीला धक्काच बसतो. ती आता विचार करते भूमीला कसं बोलवायचं. तिला माहीत असतं भूमी जर बाळाजवळ आली तर मला बाळ मिळणार नाही, आणि बाळाला सुद्धा तिचा लळा लागेल. दुसरीकडे भूमी आकाशला म्हणते आकाश मी त्रास नाही करून घेणार रे, परंतु मलाही असं वाटतं ना की क्षितिजावर प्रेम करता यावं, तिच्यावर माझा थोडा तरी हक्क असावा, आणि तिच्याशी माझं जे काही कनेक्शन आहे ना आकाश, तो माझ्या भावनिक विश्वाचा एक भागच झालाय. आणि तुला त्रास होईल ना आकाश म्हणून मी काही सांगत नाही, पण मला असं म्हणून ती आता थांबते. त्यावेळी आता आकाश म्हणतो काय झालं भूमी, अगं सांग ना, नाही तर माझ्या मनाला अशी हुरहुरी लागेल. तेव्हा आता लगेचच भूमी म्हणते की मला ना तिला खूप पाजावंसं वाटतं, आणि बऱ्याचदा असं वाटतं रे, आणि आज तर खूप जास्त वाटतंय, असं मला आतून वाटतंय आकाश. तेव्हा आकाश सुद्धा आता भूमीकडे पाहतच राहतो ना, अगदी इमोशनल होतो. मला असं सतत वाटतंय आकाश तिला बरं नाहीये का, तिला काही त्रास होतोय का, किंवा तिची भूक भागत नाहीये का, मला सारखं सारखं आतून असं वाटतंय. ऐक ना, पारितोषला एक फोन करून विचार ना की
क्षितिजा बरी आहे की नाही, तू पारितोषला कर ना पटकन फोन आणि तिला विचार ना, ती मोठी होती आता, तिची भूक वगैरे भागतीये का. तेव्हा आकाश लगेचच म्हणतो आता खूप उशीर झालाय आणि मी उद्या सकाळी नक्कीच विचारेन. तेव्हा जर तिला आत्ता गरज असेल तर उशीर झाला आणि काय झालं तरी काय फरक पडतो, असं भूमी अगदी तळमळीने म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो उद्या मी विचारेन ना, तू शांत हो ना प्लीज. मग आकाश तिला जवळ घेतो आणि समजावतो की तू नको त्रास करून घेऊ. तर दुसरीकडे आता डॉक्टर जायला निघतात आणि म्हणतात बाळाची काळजी घ्या. तेव्हा आता थँक्यू असं म्हणून अमोली तेथेच उभी राहते आणि बाळाकडे पाहते. आता अमोलीलाच प्रश्न पडतो की नक्की करावं तरी काय, कारण भूमीला बोलवणं म्हणजे आता पुन्हा पायावर कुऱ्हाड पाडून घेण्यासारखं आहे आणि हाच तिचा मोठा गैरसमज झालेला असतो. त्यानंतर अमोली आता तेथे बाळाजवळ बसते, बाळाचा गोड पापा घेते आणि खूपच इमोशनल होते. तिला काहीही सुचत नसतं कारण तिला खूप बाळाची काळजी लागलेली असते आणि ती तेथेच बाळाजवळ बसून राहते. तर इकडे भूमीला आता झोपच येत नसते, ती सारखी आपली कूस बदलत असते. तिला काही केल्या झोप येत नाही, सारखी कूस बदलून सुद्धा ती कंटाळलेली असते. मग त्यानंतर ती आता आकाशकडे पाहते. तर दुसऱ्या दिवशी रागिनी आता लवकर उठते आणि लगेचच यशपाल कधी माझ्याकडे येतो याची वाट बघत असते. तेव्हा तो जिन्याने वर येत असतो. तेव्हा रागिनी लगेचच आता अंबरला कॉल करण्याचं नाटक करते. तर यशपाल आता तिथे दारातच येऊन सगळं काही बोलणं ऐकू लागतो. तेव्हा रागिनी फोनवर म्हणत असते, अरे अंबर तू खरंच कमाल केलीस. यशपाल बाबत जी काही माहिती, जे काही त्याचं सिक्रेट होतं ना, ते मला तू सांगितलंस आणि ती सगळी माहिती मी अगदी जपून ठेवली आहे. फक्त ती माहिती ना जरा अर्धवट आहे. तू एक काम करतोस का अंबर, अरे सगळे पुरावे आणून मला देतोस का, मग ही सगळी माहिती ना मी यशपालला अडकवायला वापरते, असं आता रागिनी फोनवर म्हणते. तेव्हा यशपालला हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर रागिनी म्हणते, हो रे, सतत मला तो ब्लॅकमेल करत असतो. अरे त्याच्यामुळे मी एक्सपोज होता राहिली आहे. आता मला त्या यशपालला धडा शिकवायलाच हवा आणि आता त्या पुराव्यांच्या आधारे ना मला वाट लावायचीच आहे त्याची. आता त्याचे रंगढंग मी चांगलेच बघून घेतले आहेत आणि तरी बरं, तो जेवढे पैसे मागतोय ना तेवढे पैसे मी देतीये त्याला, पण याचं विचित्र वागणं काही कमीच होत नाहीये. याला धडा शिकवणं ना खूप गरजेचं आहे. आता तू जे पुरावे दिले आहेत ना, त्याचे सगळे जे डॉक्युमेंट्स, इतर सगळे पुरावे, त्या मी एका ट्रंकमध्ये भरून ठेवल्यात आणि अगदी सेफ जागी. अरे केवढा मोठा आमचा प्रचंड बंगला आहे. त्या बंगल्याच्या मागच्या खोलीमध्ये म्हणजे अडगळीच्या खोलीमध्ये ती ट्रंक मी अगदी लपवून ठेवली आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे तो काही तिथपर्यंत पोहोचू शकणारच नाही आणि त्याला धडा शिकवणं ना गरजेचंच आहे. नशीब काल माझ्या विरोधात काही बरळत होता आणि माझ्या गळ्याला टाच लावणार होता तो. मी ना आता याला फार झेलू शकत नाही आणि त्याचं तोंड मला बंद करायलाच हवं आणि त्याच्यावर तोड काढायचाच होता. बरं झालं तू हे सगळे पुरावे मला दिलेस ना, ते करेक्ट काम तू केलेलं आहेस. तेव्हा यशपाल हे सगळं ऐकतो आणि त्याला प्रचंड आता रागिनीचा राग आलेला असतो. पुढे रागिनी आता त्यालाच ऐकवत असते की बरं ते सगळे बाकीचे पुरावे आहेत ना, मला लवकरात लवकर आणून दे. चल आता ठेवते फोन, असं म्हणून रागिनी आता हसते. तर आता यशपाल इकडे बाहेर येतो आणि मनातच विचार करतो, ही बाई नालायक आहे हे मला माहीतच होतं आणि ती आपल्या पोराची नाही झाली ती माझी काय होणार, पण ती असा उलटा डाव खेळेल माझ्यासोबत असं वाटलंच नव्हतं. पण तिला मिळालेली माझ्याबद्दलची माहिती आणि पुरावे मी अगोदर लंपास करतो आणि मगच बघतो हिच्याकडे, मला डबल क्रॉस करते काय, आता तिच्याकडे बघतोच, असं म्हणून तो तिकडे जातो. तर आता रागिनी लगेचच पुढे येते आणि यशपालकडे पाहतच मनात विचार करत हसत असते आणि लगेचच म्हणते की यशपाल तू जे जे ऐकणं अपेक्षित होतं ना, अगदी तेच तू ऐकलं आहेस. आता तू अडगळीच्या खोलीत जाशील आणि जे अपेक्षित आहे ना मला तेच घडणार आहे, असं म्हणून रागिनीने आता त्याच्या विरोधात खूप मोठा ट्रॅप रचलेला असतो आणि त्यामध्ये यशपाल अडकणार असतो. आता तुझं तोंड कायमचं बंद होईल आणि तुझे डोळे सुद्धा. रेस्ट इन पीस यशपाल. आता परमेश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो, असं म्हणून ती पाया पडते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता यशपालने सगळं रागिनीचं बोलणं ऐकल्यामुळे तो लगेचच अडगळीच्या खोलीत जातो आणि एका ट्रंकमध्ये पुरावे शोधू लागतो. नक्की तो ट्रंक कुठे आहे ना, तो पटकन त्याला सापडत नाही. त्यानंतर आता त्या ट्रंकमध्ये ठेवलेली असते. तर आता तो ती ट्रंक उघडतो आणि आता तेथे जाते आणि लगेचच पाहते की त्याने ती ट्रंक उघडली आहे. ट्रंकमध्ये काय आहे हे शोधत असताना यशपालला जोरातच
लगेचच करंट बसतो, कारण आता रागिणीने बटन ऑन केलेलं असतं. त्यावेळी आता यशपाल काका असं म्हणून लगेचच भूमी तेथे येते आणि त्याचा जीव वाचवते. नंतर डॉक्टर आता यशपालला चेक करून जातात, तर तो शुद्धीवर येतो आणि रागिणीकडे रागात पाहत भूमीला म्हणतो, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय, आणि मग पुन्हा एकदा रागिणीकडे पाहतो. तर आता रागिणी खूपच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.